प्रशांत कोरटकर यांच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे। प्रशांत कोरटकरांचा निर्णय हा कोल्हापूर सत्र न्यायालयातच होणार आहे। प्रशांत कोरटकरांच्या जामिनावरती आज कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये दुपारच्या सत्रामध्ये सुनावणी पार पडणार आहे। राज्य सरकारची बाजू ऐकून निर्णय द्या अशा प्रकारचे निर्देश मुंबई हायकोर्टाने कोल्हापूर सत्र न्यायालयाला दिलेले आहेत। कोरटकरांना दिलेला अंतरिम दिलासा आज संपणार आहे आणि त्यामुळेच कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये यावरती पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे। कोरटकर प्रकरणावरती वकील असीम सरोदे यांनी काय प्रतिक्रिया दिली ती देखील पाहूया। 5:30 वाजता आरोपी प्रशांत कोरटकर तर्फे कोल्हापूरच्या सत्र न्यायालयात अर्ज करण्यात आला की त्याला अटकेपासून संरक्षण मिळावं आणि 6 वाजता त्याच्या बाजूने आदेश झालेला आहे। याच्यामध्ये सरकारची बाजू ऐकून घेण्यात आली नाही। ओरिजिनल कंप्लेनंट म्हणजे तक्रारदार जो आहे इंद्रजित सावंत इतिहासतज्ञ त्यांची बाजू ऐकून घेण्यात आली नाही आणि आम्हाला थेट संध्याकाळी 6:30 वाजता कळलं की असा आदेश झालेला आहे। तर ते आमच्यासाठी सुद्धा धक्कादायक होतं। कोर्टाने सुद्धा याची दखल घेतलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की अशा वेगवान पद्धतीने जो आदेश केलेला आहे त्याच्यात ड्यू प्रोसेस ऑफ लॉ कायद्याची म्हणजे न्यायाची प्रक्रिया फॉलो झाली नाही याची दखल कोर्टाने नक्कीच घेतलेली आहे। आणि दुसरी कोर्टाने दखल घेतली की ज्या अटी या आदेशामध्ये प्रशांत कोरटकरवर टाकल्या होत्या की त्याच्यामध्ये जुना राजवाडा पोलीस स्टेशन कोल्हापूर येथे त्यांनी हजेरी लावली पाहिजे आणि त्यांनी त्याचा हँडसेट म्हणजे मोबाईल फोन सिम कार्ड सकट पोलिसांच्या ताब्यात दिला पाहिजे। त्यांनी पोलिसांच्या ताब्यात हँडसेट देताना मोबाईल देताना स्वतःच्या बायकोतर्फे पाठवला, स्वतः तो आला नाही आणि त्यांनी त्याच्यातला सगळा मोबाईलमधला डेटा इरेज केलेला आहे। हे अत्यंत धक्कादायक आहे की पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न प्रशांत कोरटकर यांनी अत्यंत सराईत पद्धतीने केलेला आहे। दुसरं तो पोलीस स्टेशनला कोल्हापूरच्या हजर राहिला नाही। प्रशांत कोरटकर विरुद्ध जालना आणि नागपूर येथे सुद्धा काही FIR दाखल झालेले आहेत। ते सगळे FIR 0 नंबरनुसार ट्रान्सफर होतील कोल्हापूरला आणि हे सगळ्यांना माहिती असलं पाहिजे की जेव्हा गृहमंत्री भारताचे सुशीलकुमार शिंदे होते तेव्हापासून 0 FIR ची पद्धत आहे आणि 0 FIR नुसार ते कोल्हापूरला ट्रान्सफर होऊन सगळ्या केसेस कोल्हापुरात चालतील। प्रशांत कोरटकर हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे असं प्रथमदर्शनी दिसत आहे। त्याचे अनेक IPS अधिकाऱ्यांशी संबंध आहे। त्याचे मुख्यमंत्र्यांसोबत अनेक वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या कपड्यांमध्ये काढलेले फोटो आहेत। प्रशांत कोरटकर याच्याकडे साधारणतः 67 कोटीच्या कार आहेत असं जे म्हटलं जाते की EDने जप्त केलेल्या कार तो चालवत होता, स्वतः वापरत होता। तर हे सुद्धा एक भयानक वास्तव आहे आणि याची सगळी दखल घेतली जाईल आणि प्रशांत कोरटकरच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा हिशोब आता न्यायालयात कोल्हापूरच्या होईल असं मला वाटतं।